आलेले अरविंद जाधव पहिलं षटक हाताळण्यासाठी आले गोलंदाज. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल लवकरात लवकर एक फिल्डर पाठवायचा आहे आपला. गोलंदाजाचं नाव कळवा. समाधान असतील गोलंदाज. चला सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. 10 षटकाचा सामना असेल. स्पर्धेचा 4था दिवस. 4थ्या दिवसातील हा 3रा सामना. बाहेर टाकलेला चेंडू कव्हर्सच्या दिशेने गेलाय. निर्धाव असेल चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडूने होईल सामन्याची सुरुवात. तो तुमचा याही वेळेस बाहेर टाकलेला चेंडू बॅटचा स्पर्श न घेता चेंडू सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. निर्धाव असेल चेंडू. संघाची चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 षटकांचा असेल पॉवर प्ले. त्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू सरळ गेलाय बॉलरकडे. याही वेळेस निर्धाव. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत. गोलंदाज समाधान यांनी 4था चेंडू घेऊन येतील. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू. शरीराचा वेध घेतला चेंडूने. 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकले. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल समाधान यांच्या माध्यमातून. पाचवा चेंडू. यावेळेस दिशा चुकली. अवांतर धावेने होईल. धावफलकावर श्री गणेशा. 1 धाव आली. 1 धावेने वाढेल धावफलक. यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने जाईल चेंडू. क्षेत्ररक्षक करणार नाही कोणती चूक. 1 धाव येईल. 1 धावेने वाढलंय धावफलक. 2 धावा आल्या आतापर्यंत. शेवटचा चेंडू घेऊन येतील समाधान. अरविंद जाधव समोरच्या दिशेने खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव आली. 1 धावेने वाढेल धावफलक. षटकाची होईल समाप्ती. 3 धावा बिनगडी बाद. डीजे पॉवर प्लेचं षटक आहे. शेवटचं षटक असेल पॉवर प्लेचं. स्ट्राईकवर असतील तडाखेबाज फलंदाज अरविंद जाधव. बाहेर टाकलेला चेंडू सन्मान केलाय. कव्हरच्या दिशेने जाईल. कोणतीही धाव येणार नाही. मागच्या षटकामध्ये आपण बघितलं होतं पहिले 4ही चेंडू निर्धावपणे हाताळले होते. मात्र त्यानंतर 3 धावा आल्या. तर दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळेस देखील फुल टॉस कव्हरच्या दिशेने. चेंडू फार चांगला नव्हता मात्र जास्त सन्मान देत आहे अरविंद जाधव त्याला. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न मात्र चांगला संपर्क झाला नाही. इनसाइड एज घेतली आणि एक चोरटी धाव म्हणावी लागेल. गचाळ क्षेत्ररक्षण. सांभाळांग नामळांग फिल्डिंग बघू शकतो आपण मैदानामध्ये. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू. याही वेळेस चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सातपुडा एग्रो. यावेळेस पुढे सरसावत चेंडू खेळलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. खेळायचा प्रयत्न चांगला होता. 1 धाव येईल. 1 धावेने होईल षटकाची समाप्ती.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर असतील 11 धावा बिनगडी बाद. आणि इथे अपील झाली आणि तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली आहे हिट विकेटसाठी, मात्र फलंदाजांनी कळवलंय बाद. 2 षटकांची झाली आहे समाप्ती. 10 1 गडी बाद. हिट विकेट झालाय. फलंदाज 2 षटकाची होईल समाप्ती. पॉवर प्ले संपलाय. 2 षटकांमध्ये 10 धावा आल्यात. 1 गडी बाद. शेवटच्या चेंडूवर नवीन गोलंदाज येतील क्रिश. डावखुरा गोलंदाज. कालच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती क्रिश यांनी. आता स्ट्राईकवर असतील फलंदाज अरविंद जाधव. त्यांच्या सोबतीला आले धनंजय पाटील. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा इशारा आलाय. नो बॉल असेल. फ्रंट फुट नो बॉल आहे वाटतं, किंवा रिटर्न क्रीजचा नो बॉल आहे. रिटर्न क्रीज, येस. बॅक लेग. फ्री हिट असेल. फ्री हिट वर फुल ऑथॉरिटीने मारायचा प्रयत्न केला, मात्र फेन्स क्लिअर नाही झाली. एक टप्पा चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. 4 धावा. चौकार. चेंडू याही वेळेस बिग हिटचा प्रयत्न, मात्र बॅटशी कोणताही संपर्क नाही. चेंडू सरळ झाली यष्टिरक्षकाच्या हातात. धावफलकावर असतील 15 1 गडी बाद. 15 अरविंद जाधव यांच्यावर मोठी जिम्मेदारी असेल ह्या सामन्यामध्ये आपण बघू शकतो. यावेळेस फुल टॉस. लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धाव येईल. 1 धावेने वाढेल धावफलक. 16 धावा. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं मोठ्या धावाचा पाठलाग करताना अरविंद जाधव यांनी पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार झाले होते, मात्र या सामन्यामध्ये आपण बघू शकतो चांगली फलंदाजी झाली आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून. बाहेर टाकलेला चेंडू स्क्वेअर मारा. वाईटच्या स्वरूपातील 1 धाव आणि या 1 धावेने वाढेल धावफलक. 17 1 गडी बाद. 17 यावेळेस प्रीमेडिटेटेड शॉट म्हणू शकतो आपण धनंजय यांच्या मार्फत. 1 धाव आली मिड विकेटच्या दिशेमध्ये. 1 धावेने वाढले धावफलक. 18 धावा. 18 1 गडी बाद. 18 आणि इथं सामन्याचा आनंद घेत आहे कृष्णा, जे आपले ड्रिंक्स ट्रॉलीचे देखील मॅन आहे. यावेळेस निर्धावपणे हाताळलेला चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर नो बॉल टाकला होता, तदनंतर चांगला कमबॅक केला. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात क्रिश पाटील यांनी. शेवटचा चेंडू घेऊन येतील तिसऱ्या षटकातील. यावेळेस चांगला प्रयत्न होता फटका लगवायचा, मात्र गौरव, कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं गौरव यांनी चांगल्या 2 झेल पकडल्या होत्या. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 1 गडी बाद. थँक्यू डीजे. चौथा षटक घेऊन येईल आता गोलंदाज अमोल. कालच्या सत्रामध्ये यांनी देखील चांगली गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू फेस करतील अरविंद. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि बॅटला मिडल नाही होते. बुरे दिन म्हणू शकतो आपण अरविंद जाधव यांचे. चांगले दिवस असल्यावर कोणताही बॉल मिडल होतो, मात्र इथं फुल टॉस देखील मिडल नाही होते. आणि अरविंद जाधव नाम ही काफी आहे. चोपड्यामधला एक चांगला फलंदाज.
दुसरा चेंडू चांगला हाताळला. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पंकज पाटील यांना विनंती असेल लवकरात लवकर येऊन आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. पुढे टाकलेला चेंडू चांगला सन्मान केला अमोल यांच्या गोलंदाजीचा. 3 चेंडू टाकले आतापर्यंत, त्यामध्ये 2 चेंडू निर्धाव असतील. पुढच्या सामन्याचे दोनही संघनायकांना विनंती असेल या सामन्याच्या इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होईल. यावेळेस फुल टॉस आणि लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा मिळतील. षटकार बजाव. पाचवा चेंडू घेऊन आले. यावेळेस देखील फर्स्टवा चेंडू म्हणावा लागेल. गतीत परिवर्तन झालं आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आला. पहिल्या चेंडूवर सिंगल आली होती, त्यानंतर 2 डॉट आले, त्यानंतर मोठा फटका लगावला धनंजय यांनी. मात्र आता पुन्हा एकदा गोलंदाजाने कमबॅक केलंय. शेवटचा चेंडू असेल. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटची आतील कडा घेतली आणि चेंडू गेलाय फाईन लेग. निर्धाव चेंडूने होईल षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26 एक गडी बाद 26. डीजे चार षटकांची समाप्ती झाली आहे. 26 धावा धावफलकावर बघू शकतो आपण. पुढचा षटक घेऊन येईल धनंजय. यावेळी पुढे टाकलेला फसव्या गतीचा चेंडू निर्धाव असेल. अरविंद जाधव नावानुसार कामगिरी करावी लागेल. यावेळेस देखील बाहेर टाकलेला चेंडू फसवा चेंडू. अरविंद जाधव यांना आपली लय सापडत नाही, मात्र एक मोठा फटका लांब आहे ते चांगल्या लईपासून. एक चांगला मिडल झाला तर तिथून आपण शो बघू शकतो. अरविंद जाधव शो. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल. सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. 4 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील आता 30-30. चौथा चेंडू घेऊन येतील धनंजय. यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल आत्ताच चर्चा झाली होती. 6 धावा मिळतील. षटकार. अरविंद जाधव बोललो तर आपण एक मिडल करायचा उशीर आहे. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न आणि इथे आपण बघू शकतो रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांच्या मार्फत. नो बॉल असेल. पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि अरविंद जाधव एक फटका लांब होते. कव्हर्सला चौकार आला, तदनंतर षटकार. आता आपण फ्री हिटच्या चेंडूवर बघू शकतो अरविंद जाधव यांना. यावेळेस एक टप्पा बॉल आणि टप्प्यात केला कार्यक्रम. चेंडूला फेकून दिलं लॉंग लेग. सीमा रेषे पार. 6 धावा. षटकार. सहा धावा वसूल केल्या. अरविंद जाधव 13 चेंडूंमध्ये आपण बघू शकतो 19 धावेंवर खेळत होते, मात्र आता 17 चेंडू 25 धावा. गेअर बदललाय.
यावेळेस अपील आणि परतावा लागेल वाटतंय फलंदाजांना. यस, अरविंद जाधव बॅटची आतील कडा घेतली आणि फलंदाज होईल बाद. लई सापडली होती या षटकामध्ये आणि इथे अरविंद जाधव यांना परतावा लागेल. 18 चेंडू 25 धावा, चांगली कामगिरी म्हणावा लागेल. या षटकामध्ये फलंदाज होतील बाद. षटकाची होईल समाप्ती. थँक्यू. बजाव डीजे. पाच षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो 43 2 गडी बाद 43. अरविंद जाधव यांना चांगली लई सापडली होती, मात्र 2 मोठे फटके लगावल्यानंतर त्यांना देखील माघारी परतवलंय. धनंजय यांनी मागडं षटक म्हणावं लागेल, मात्र शेवटच्या चेंडूवर बळी मिळवून चांगला कमबॅक करून दिला संघाला. 6वं षटक घेऊन येतील गोलंदाज. दीपक सोनवणे, सनेर माफ करा, दीपक सनेर. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल चेंडू. 1 धाव येईल, 1 धावेने वाढेल धाव फलक. धाव फलकावर असतील आता 4 44 फॉर द लॉस ऑफ 2 आफ्टर 5.1 ओव्हर. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जाईल. तिथे असतील क्षेत्ररक्षक, करणार नाही कोणती चूक. 1 धाव येईल, 1 धावेने वाढेल धाव फलक. 45. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू सन्मान दिलाय. फाईन लेगच्या दिशेने जाईल चेंडू. 1 धाव येईल, 1 धावेने वाढेल धाव फलक. धनंजय यांनी आतापर्यंत संत कामगिरी केली आहे. 8 चेंडूंचा सामना करत 9 धावा वसूल केल्यात. बघू शकतो आपण देखील त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे मोठमोठे फटके लगवायची. आणि आता स्ट्राईकवर असतील अक्षय पाटील. अश्विन पाटील मिड विकेटच्या क्षेत्रात 1 धाव येईल. आणि अक्षय पाटील जळगाव मध्ये हे फेमस नाव आहे. भरपूर अक्षय पाटील सापडतील, 1 सोडले तर 7-8 10 सापडतून जातील. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव येईल. गौरव चांगला क्षेत्ररक्षक, कालच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं, चांगली फिल्डिंग केली होती त्यांनी. षटकातील शेवटचा चेंडू असेल. 48 2 गडी बाद 48. षटकाची होईल समाप्ती निर्धाव चेंडूने. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 48 धावा, 2 गडी बाद. पहिल्या 4 षटकांमध्ये 26 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर 2 षटकांमध्ये 22 धावा आल्या. आणि आता आपण बघू शकतो ड्रिंक्सचे आपले प्रायोजक आहे विवेकानंद कापडणीकर. आणि लवकर करायचा ड्रिंक्स. आज वेळेअभावी काल झालेल्या पावसामुळे आज लेट चालू झालेले सामने आणि त्यामध्ये सगळ्या ड्रिंक्स आपण कमी केलेले. लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. आणि या सामन्यामध्ये आपण बघू शकतो पंचांच्या भूमिकेत असतील मॅन फ्रॉम चेडी नाशिक योगेश भाकरे आणि त्यांच्या सोबतीला असतील
मयूर सोनवणे. झालाय आतापर्यंत 48 धावा, 2 गडी बाद असतील. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले. पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय आणि चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या अगदी बाहेर. 6 धावा, षटकार. पहिल्या चेंडूवर 6 धावा वसूल केल्या धनंजय यांनी. दुसरा चेंडू घेऊन येतील क्रिश पाटील. पहिल्या षटकामध्ये 9 धावा देत 1 गडी. यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने जाईल चेंडू, तिथे असतील धनंजय, करणार नाही कोणती चूक. फेकी येईल तोपर्यंत येईल 1 धावा आणि या 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 55 धावा. डबल 5 ऑन बोर्ड. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, 1 धाव येईल. अब तक 56 झाली धावसंख्या. 2 गडी बाद. 6.3 षटकांनंतर यावेळेस देखील मोठा फटका. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, गुटला टेक और ये षटकार देख. 6 धावा, षटकार. चांगला फटका लगावला धनंजय यांनी. याही वेळेस बिग हिटचा प्रयत्न आणि 6 धावा मिळतील. या 6 धावेने वाढेल धावफलक. 68 धावा. डीजे आता आपण म्हणू शकतो धनंजय आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आणि आपण बघू शकतो सातपुडा एग्रोचे संचालक विशाल पाटील यांचे देखील MPL चोपडा यांच्या वतीने हार्दिक स्वागत. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने जाईल तोपर्यंत येईल 1 धाव. याला म्हणतात चांगलं क्रिकेट. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला, तदनंतर 2 सिंगल आले, त्यानंतर 2 मोठे फटके आणि पुन्हा एकदा सिंगल घेत स्ट्राइक रोटेट केली आणि स्ट्राइक रिटेन करतील धनंजय पाटील. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 69, 2 गडी बाद 69. पुन्हा एकदा समाधान आले गोलंदाजीला. कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला 1 धावेचा प्रयत्न होता, मात्र अश्विन यांनी माघारी पाठवलं. धनंजय पाटील आपण बघू शकतो 9 चेंडूंमध्ये 8 धावा केल्या होत्या, मात्र आता 15 मध्ये 30 धावा करत चांगली कामगिरी म्हणावी लागेल त्यांच्या मार्फत. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर घेतलेला खरपूस समाचार. घणाघाती षटकार येईल धनंजय पाटील यांच्या बॅटमधून.
धनंजय पाटील हे सिद्ध करताय एकटा बास. यावेळेस देखील आखूड टप्प्याचा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने जाईल. चेंडू तिथे येईल. वन बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावा मिळतील. चौकार. चौथा चेंडू असेल षटकातला. यावेळेस फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. लॉंग ऑनच्या दिशेने जाईल चेंडू. 1 धाव येईल. या 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर आता असतील 80. आणि धनंजय पाटील 18 चेंडू मध्ये 41 धावेंवर खेळताय. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल. यावेळेस अश्विन खरबुजे को देख खरबुजे ने रंग बदलने को देखा. पर वापस परतावं लागेल. तंबूचा आश्रत जातील अश्विन पाटील. तिसरा धक्का लागेल संघाला. 80 वर 3 गडी बाद. यावेळेस फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. यश आले नवीन फलंदाज. आणि आपण बघू शकतो अश्विन चांगला फटका लगावला होता. षटकार अपेक्षित होता मात्र हवेने साथ दिली नाही आणि फलंदाजाला परतावं लागलं. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावफलकावर आहे. 80 धावा 3 गडी बाद. सेकंड लास्ट ओव्हर असेल या सामन्यातली. डावातली सेकंड लास्ट ओव्हर घेऊन आले गोलंदाज अमोल. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू आणि समोर सरसावत चेंडू अगदी जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावा मिळतील. षटकार. मोठा फटका लावायचा प्रयत्न होता मात्र चांगला संपर्क झाला नाही आणि निर्धाव असेल चेंडू. 20 चेंडूंमध्ये 47 धावेंवर खेळताय. एक मोठा फटका आल्यावर आपला अर्धशतक देखील पूर्ण करतील धनंजय पाटील. यस धनंजय पाटील यांनी मोठा फटका लगवायचा प्रयत्न मात्र इथे माघारी परतावा लागेल. कॉट अँड बोल्ड अमोल पाटील. चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद. चौथा धक्का. फलंदाजाचं नाव कळवायचंय. शैलेश असतील गोलंदाज फलंदाज. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेला फटका आणि तिथे झालेले माती. यस झेल सुटला मात्र चांगलं कमबॅक केलंय धनंजय यांनी आणि रनआउटच्या स्वरूपात बळी मिळवलाय. चांगला थ्रो म्हणावा लागेल. पुन्हा एकदा फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. अर्धा संघ तंबूत परतेल आता. बघू शकतो आपण 86 वर 5 गडी बाद. फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल आपला एक राखीव खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे. तिसऱ्या पंचांची इथं मदत घेतली आहे बघू शकतो आपण.
चेक संघाची इथे धनंजय पहिल्या षटकात 17 धावा खर्च केल्या होत्या, मात्र आता आपण बघू शकतो शेवटच्या षटकात यावेळेस पुढे टाकलेला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगला संपर्क झाला नाही, कोणती धाव येणार नाही. निर्धाव चेंडूने होईल षटकाची सुरुवात. धनंजय यांनी आपण बघितलं होतं अरविंद जाधव यांना माघारी परतवलं होतं. यावेळेस देखील पुढे टाकलेला फसव्या गतीचा चेंडू निर्धाव असेल. दोनही चेंडू यस पंचांचे हात झाले जमिनीला समांतर आणि इथे धावले अवांतर. या एक धावेने वाढेल धावफलक 88 धावा डबल 8. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन आलेत, फसवा चेंडू म्हणावा लागेल. बॅट्समनला रीड होत नाहीये, बॅटशी कोणताही संपर्क नाही, चेंडू सरळ जाई यष्टीरक्षकाच्या हातात. तिसरा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र ही वेळेस कोणतंही उत्तर नव्हतं जय यांच्याकडे. आपण स्क्रीनवर बघू शकतो जय यांना, जय साळुंके. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूने बाहेरच्या दिशेने थोडा वळला आणि पुन्हा एकदा निर्धाव असेल. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये एक वाईड आला, मात्र 4ही चेंडू निर्धाव होते. आणि इथे यस टीमने त्यांना परत बोलावून घेतलंय, थँक्यू बोलले. रिटायर आउट जय साळुंके, त्यांची जागा घ्यायला येतील फलंदाज. स्टंपिंग आउट. पुढचे फलंदाज वाईड. पुन्हा एकदा दुसरा वाईड बघू शकतो आपण या षटकातील. वाईड धावेने वाढेल धावफलक 89 धावा. दे काही पण. पुढे टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला, एक धाव येईल. गौरव असतील क्षेत्ररक्षक, एक धावेने वाढेल धावफलक 90 ऑन बोर्ड नाव. शेवटचा चेंडू असेल या डावामधला आणि यावेळेस देखील मोठा फटक्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडूने होईल डावाची समाप्ती. 91 धावांचं लक्ष असेल निर्धारित 10 षटकांमध्ये 9.1च्या सरासरीने. पुढचा होणाऱ्या सामन्याच्या दोनही कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर टॉस का बॉसवर यायचंय. पुढच्या सामन्याची नाणेफेक होईल. Every drop treated, every molecule moved, every industry advanced. In the quiet hum of precision engineering, a silent force drives the world forward. That force is Verito Engineering Private Limited. What began as a vision to solve complex mixing and dosing challenges has grown into a global name synonymous with reliability, innovation, and impact. From the heart of India, we are building technologies that shape the future of industries worldwide.
With two state-of-the-art manufacturing units spanning 26,000 to 50,000 square feet, Burrito stands equipped to deliver engineering excellence at scale. Agitators and mixers. From massive 100 HP agitators handling 15-meter shafts to ultra-precise reactors, mixer and agitators for pharma and chemical industries, cosmetics, medical and mining industries. Flash mixers, flocculators and stirrers, mastering the flow, enabling the essential in water treatment, chemical blending, and sludge holding and mixing. Chemical dosing pumps and skids, metering pump. Engineered for precision, built to last. Whether diaphragm, plunger or screw, every pump delivers accuracy up to plus or minus 1%. Repeatability to plus or minus 3%. Performance confirm API 675 standard. Complete chemical injection packages. Customized dosing solutions that fuel power plants, treat water systems, and support global oil and gas operations. Our energy is trusted by India's most critical institutions: ISRO, BARC, NTPC, IOCL, BHEL, offering solutions to international clients like British Petroleum, Shell USA, Aramco, ADNOC, KOC, Babco, and more. Approved by leading consultants: Daster, STC, EIL, WAPCOS, Toyos, Miyakon, PDIL, Avant-Garde, and more. Integrating into landmark projects by global giants: Reliance, L&T, IOCL, HPCL, Nayada, Adani, Tata, Wipro, and many more. With systems running across continents like European, African, American, Australian, and entire Asia, including Asian, Middle East, and beyond. Burrito powers operations in over 30+ countries. Our technology speaks a universal language: precision, performance, progress. At Burrito, engineering is not just what we do, it's what we perfect. Every agitator tested, every pump calibrated, every system commissioned with care. Our people are our power. A team of 200+ people that believes in building smarter, delivering faster, thinking beyond. Burrito Engineering Private Limited isn't just moving fluids, we're moving industries forward. We engineer, we empower, we elevate. Burrito Engineering Private Limited. Engineering precision,
पुढचा चेंडू सन्मान दिलेला आहे त्या चेंडूला. पुढचा सामना सूर्या इरिगेशन आणि किरण नाटू फाउंडेशन यांच्या दोघं कर्णधारांनी किरण नाटू फाउंडेशन यांनी दोघं कर्णधारांनी टॉससाठी टॉस का बॉस पंचाकडे यायचं आहे. हर्षल दादा आणि राहुल दादा यांनी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल झालेला आहे. हा अतिशय चांगला फटका आणि देऊन जातोय 6 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलेला आहे आणि हा चौकार मिळालेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 धावा. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू. मनीष हा फलंदाजी करतोय. 10 चेंडू आणि 17 धावा बनवून तो खेळतोय. नॉन स्ट्रायकरिंगला धनंजय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलेला आहे आणि क्लिअर केलाय. 6 धावा घेऊन जातोय मनीष. अतिशय चांगली फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय खराब अशी गोलंदाजी. पुढचं षटक घेऊन येत आहे गोलंदाज. वन बाउन्स आहे. 1 बाउन्स 4. पंचांचा निर्णय. अतिशय चांगला फटका. 12 चेंडू 27 धावा बनवून खेळतोय मनीष. पुढचा चेंडू संकेत पाटील यांचा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळलेला हा फटका. अश्विन. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 धावा. 2.3 षटकानंतर. पुढचा चेंडू संकेत पाटील. सामना करतील धनंजय. फुलटास चेंडू. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला हा फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान दोघही फलंदाज 1 धाव पूर्ण करतील. आत्तापर्यंत या षटकामध्ये 7 धावा निघालेल्या आहेत. 4 चेंडू
पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अश्विन यांचा हा अतिशय चांगला असा झेल आणि मनीष यांना परतावं लागेल. अतिशय चांगली फटकेबाजी केलेली आहे मनीष यांनी संघासाठी. आणि आता पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी कर्णधार अमोल हे आलेले आहेत. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 षटकांच्या नंतर 32 धावा, 1 गडी बाद. धनंजय पाटील आणि अमोल पाटील हे दोघेही फलंदाज बघूयात आपल्या संघासाठी काय करताय. पुढचं षटक घेऊन येत आहे धनंजय. उलटा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, तेवढंच मिसफील्ड झालेली आहे. त्या दरम्यान दोघेही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि अतिशय चांगली गोलंदाजी धनंजय यांनी मागच्या सामन्यांमध्ये केलेली आहे. बघूया या सामन्यामध्ये धनंजय आपलं योगदान काय करत आहे. आणि चांगली फलंदाजी देखील त्यांनी केलेली होती. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिसहिट झालेला आहे आणि त्या दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत दोघेही फलंदाज. अतिशय चांगली गोलंदाजी धनंजय यांच्याकडून. आता सामना करायला आलेत अमोल पाटील. 2 चेंडू 2 धावा बनवून अमोल पाटील आखूड टप्प्याच्या चेंडू ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु बाउंड्रीवर फिल्डिंग करताय हिराभैया यांनी मिस फिल्डिंग केलेली आहे. पहिलाच सामना खेळताय आपला. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 धावा, 1 गडी बाद. PS पाडवी सर उपप्राचार्य आहेत कॉलेजचे, त्यांचा सत्कार करण्यासाठी आयोजन समितीला मी विनंती करतो, त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यांनी विचारपीठाकडे यायचं आहे आणि त्यांचा सत्कार आयोजन समितीच्या सदस्यांनी करायचा आहे अशी विनंती करतो. अतिशय चांगला फटका आणि बाउंड्री लावूनला क्लिअर केलेला आहे. 6 धावा देऊन जातोय. चांगली फलंदाजी आपल्याला आता पाहायला मिळते. धनंजय पाटील यांच्याकडून. द मॅन फ्रॉम हातेड धनंजय पाटील. आत्तापर्यंत चांगलं षटक होतं, परंतु एका षटकाराने गणित बिघडलंय. सन्मान दिलेला आहे त्या चेंडूला. अतिशय चांगला धनंजय, अतिशय हुशार गोलंदाज. षटकार खाल्ल्यानंतर चांगला चेंडू केलेला आहे त्यांनी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि षटकार देऊन जातोय. दुसरा षटकार या ओव्हरमध्ये मिळालेला आहे आपल्याला. AB सूर्यवंशी सर आणि पाडवी सर यांचा सत्कार भूषण बाविस्कर दादा यांनी करायचा आहे. आपल्या या स्पर्धेचे YouTube स्पॉन्सर आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 48 धावा, 1 गडी बाद.
पुढचे षटक घेऊन येत आहे शैलेश सर. ग्लान्स केलेला आहे त्या चेंडूला. त्या दरम्यान एक धाव दोघही फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. धनंजय पाटील आणि अमोल पाटील, धनंजय सोनवणे आणि अमोल पाटील हे दोघही फलंदाज संयमी खेळी करताय. दोघही फलंदाज एकाच गावाचे, हातेड या गावाचे ये सुपुत्र. आणि एकाच संघामध्ये या हातेड गावाचे हे 6 फलंदाज आहेत. पुढचा चेंडू डिफेन्स केलेला आहे. त्या दरम्यान एक धाव पूर्ण करतायत दोघेही फलंदाज. अतिशय चांगलं षटक शैलेश यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पाचवं षटक प्रगतीपथावर आहे. धनंजय पाटील पुढचा चेंडूचा सामना करतील. पुन्हा एकदा डिफेन्स मोड मध्ये घेऊन हा चेंडू. त्या दरम्यान दोघही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेली आहे. आतापर्यंत माफक गोलंदाजी केलेली आहे. फुलटास चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने खेळलेला हा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान दोघही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेले आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53 धावा, एक गडी बाद. शेवटचा चेंडू या षटकाचा. अतिशय चांगली गोलंदाजी शैलेश पाटील यांच्याकडून पाहायला मिळते. बघूयात पुढचा चेंडूचा सामना धनंजय काय करताय बघा. आणि अंपायरचा इशारा येतोय वाईट चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये जोडली गेलेली आहे. 54 धावा, एक गडी बाद. फुलटास चेंडू, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. बघूयात कॅच होते का. अतिशय चांगला असा झेल टिपलेला आहे संकेत यांनी. चांगली फटकेबाजी करत होते धनंजय, परंतु फुलटास चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि झेलबाद झालेले आहेत. संकेत पाटील यांनी हा चांगला झेल घेतलेला आहे. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 54 धावा, 2 गडी बाद. कृपया कृष्णा पाटील आणि खंडूदादा यांनी भोजनालयाकडे जायचं आहे. आयोजन समितीचा मेसेज आहे त्यांना. आपण भोजनालयाकडे जायचं आहे कृष्णा पाटील आणि खंडू भाऊ यांनी. आणि धनंजय यांच्या विकेट नंतर आता गौरव हे फलंदाजीला आलेले आहेत. बघूया आपल्या संघासाठी ते तारणहार ठरताय का. पुढचं षटक घेऊन येत आहे संकेत पाटील. मोठा फटका आणि देऊन जात आहे पूर्ण 6 धावा. अतिशय चांगली फलंदाजी अमोल पाटील यांच्याकडून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 60 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड, समोरच्या दिशेने खेळलेला फटका आणि चांगला असं क्षेत्ररक्षण बिड ऑफ वर केलेला आहे. आणि त्या दरम्यान दोघही फलंदाज आता गौरव आलेले स्ट्राईक. एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 61, 2 गडी बाद. फुलटास चेंडू. त्या दरम्यान दोघही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण शैलेश पाटील यांचं. समीकरण बदललाय. 27 चेंडू आणि 29 धावांची गरज.
प्रतीक पाटील महिला बाल कल्याण विभागामध्ये सेवा देणारे आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि आपलं खूप खूप स्वागत आहे या मराठा प्रीमियर लीग मध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी संकेत पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडूचा सामना करतील अमोल पाटील आणि एक धाव अवांतर मिळते आहे. या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 65 धावा 2 गडी बाद. या षटकाचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगला फटका. त्या दरम्यान दोघे फलंदाज एक धावसंख्या पूर्ण करतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 66 धावा 6 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि आता पुढचं समालोचन करण्यासाठी आमचे जळगावचे बुलंद आवाज आणि इंटरनॅशनल समालोचक पद्माकर पाटील हे आपल्याला पुढचं समालोचन करताना पाहायला मिळतील. नमस्कार. 6 षटकांची समाप्ती 66 धावा 2 गडी बाद. चोवीस चेंडू आणि 25 ची आवश्यकता. प्रतीक पाटील सर, आपण मंचाकडे जायचंय आणि आपलं स्वागत, आपला सत्कार मराठा प्रीमियर लीग आयोजन समितीकडून स्वीकारायचा आहे. सोबत असतील महेंद्र साळुंखे सर, आयोजन समितीचे उमेश साळुंखे, सचिन दादा पाटील. दरम्यान आलेला आहे घणाघाती प्रहार मिळतोय. षटकार 6 धावा आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. अमोल यांचं अमूल्य योगदान आपल्या संघासाठी. दरम्यान पुन्हा एकदा तोच फटका, पुन्हा एकदा षटकार. एकविरा प्लायवूड या षटकारांचे प्रायोजक. सातपुडा ॲग्रो वर्सेस साई अकॅडमीच्या दरम्यान हा सामना खेळला जातोय. सन्माननीय माजी आमदार कैलास बापू पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मराठ्यांची बुलंद तोफ कैलास बापू, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि हा लागोपाठचा तिसरा षटकार. असं वाटत होतं की हा सामना चुरशीचा होईल, परंतु अमोल यांना ही चुरस मान्य नव्हती. 3 चेंडू 3 षटकार 18 धावा 3 चेंडू झालेले आहेत. 84 धावा 2 गडी बाद. यावेळेस मात्र चतुराई दाखवत आहेत आणि सन्माननीय माजी आमदार कैलास बापू पाटील यांचं मराठा प्रीमियर लीग विचारपीठातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. अजून एक षटकार आलेला आहे आणि हा सामना संपलेला आहे. सातपुडा ॲग्रो संघाने हा सामना 8 गडी राखून जिंकलेला आहे आणि या सामन्याचे शिल्पकार ठरलेले अमोल पाटील. 15 चेंडू 35 धावा आणि 2 षटकात त्यांनी 14 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. तर आपण आता काही वेळातच विचारपीठाकडे कॅमेरा जाईल. त्या ठिकाणी आपल्याला दिसतील सन्माननीय माजी आमदार कैलास बापू पाटील. मी बापूसाहेब कैलास पाटील यांना आमंत्रित करतो की आपण सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी यायचंय. सोबतच भूषणदादा बाविस्कर, व्हॅरिटो इंजिनिअरिंग, हातेड, सातपुडा ॲग्रोचे ओनर, आपण सुद्धा यायचंय.
प्रतीक दादा आपण सुद्धा यायचंय. आणि आपण बघू शकतो माजी आमदार मराठ्यांची मुलुक मैदान तोफ कैलास बापू पाटील, अमोल पाटील सामनावीराचे मानकरी ठरलेले आहेत. आणि अमोल आपण लवकरात लवकर यायचंय आणि सामनावीराचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. या ठिकाणी मी आमंत्रित करतो दोन्ही संघांना, साई अकॅडमी आणि सातपुडा ॲग्रो दोन्ही संघांनी मंचाकडे यायचंय. अमोल पाटील यांचं अमूल्य योगदान. दोन्ही संघांनी मंचाकडे यायचंय प्लीज लवकरात लवकर. आणि आपण बघू शकतो या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना अमोल सोबतच प्रतीक दादा असतील, भूषण दादा असतील, आयोजन समितीचे सदस्य असतील आणि सन्माननीय माजी आमदार कैलास बापू पाटील, अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व, समाजासाठी नेहमी अग्रेसर कैलास बापू पाटील. अंबर सर सुद्धा मंचावर दिसत आहेत. भूषण दादा बाविस्कर, प्रतीक दादा, सचिन दादा पाटील, निरंजन सोनवणे. चला पुढचा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पुढचा सामना असेल पिरन नाटू पाटील फाउंडेशन विरुद्ध सूर्या इरिगेशन एजन्सीज. सूर्य इरिगेशन संघाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.